अरे 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 नाईस नाईस मध्ये मस्त असा एम्पायर स्नॅपर लागला मित्रांनो. सेकंड टाइम आपल्याला मुंबईमध्ये. साईज बघू शकता गाईज ग्रुपरची. हा हा मस्त साईजचा ग्रुपर लागला आज. हॅलो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो. मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपल्या द फिशिंग मेनियाक या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या नेहमीच्या स्पॉटवरती मुंबईमध्ये कुलाब्याला. बघू शकता आपला नेहमीचा स्पॉट फेवरेट. आपल्यासोबत आहे आपला दादा. इथे आहे नेल्सन वरती. त्याचं पण यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो. त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच टाकेल. नक्कीच त्याच्या चॅनलला पण व्हिजिट करा. नवीनच चॅनल ओपन केलं आहे आणि मस्त फिशिंग करतो. त्याचे पण कंटेंट चांगले आहेत. तर चला मग सुरू करूया. आपण आपला जो सेटअप आहे तो रेडी केलेला आहे. सेटअप आपला आजचा जो आहे तो आपण इंद्रा प्रो यूज करतोय आणि शिमानू FX 4000 आणि लाईट सेटअप यूज करतोय. साबिकी लावलेला आहे बघू शकता. तर चला बघूया स्टार्ट करूया. आज आपला बेट फिशिंग आणि स्पिनिंग फिशिंगचा दोन्हीचा प्लॅन आहे नेहमीसारखाच. तर आज बघूया काय लागतंय. नक्कीच मजा येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया. तर मित्रांनो पण साबिकीवरती आता सुरू केले. बघूया साबिकीवरती काय गेम आहे का. तर छोट्या कोखेरी असतील तर मारतील. बघू शकता आपण साबिकी वापरतोय. हवस कंपनीची साबिकी आहे 14 नंबर. मस्त साबिकी आहे. त्याच्यावरती गेम मस्त होतो मित्रांनो. तर मित्रांनो ह्याच्यावरती तुम्ही बांगड्यासाठी ट्राय करू शकता, कोखेरीसाठी ट्राय करू शकता, बेट फिश पकडायला ट्राय करू शकता. पण जेव्हा मासा असतो तेव्हाच मारतो मित्रांनो. आता सध्या अजून कोखेर चढले नाहीत. पाणी थोडं चढायला लागेल. पाणी खूपच लो आहे. लो असल्यामुळे काही अजून मासावरती जास्त चढलेला नाही आहे. बघूया अजून वेट करूया थोडा वेळ आणि बघूया काय लागते का. तर बहुतेक तरी मासा लवकरच चढेल. पाणी जर अजून वर चढलं अर्ध्या तासात मला वाटतं गेम चालू होईल. चालेल वेट करूया आणि मग परत एकदा सुरू करूया फिशिंगला. तोपर्यंत आपण छोटे हुक लावून बेटसाठी लांब कास्ट करून ठेवून देणार आहे थोडं डीप पाण्यामध्ये. बघूया छोट्या हुकवरती काय लागतंय का. मित्रांनो मी जसं तुम्हाला बोललेलो आपण थोडा वेळ थांबूया, वेट करूया. तर वेट केल्यानंतर गेम GT दिसत आहेत मला थोड्या थोड्या. तर चला ट्राय करूया साबिकीवरती काय गेम होतोय का बघूया. फर्स्ट कास्ट करूया. लागली फिश ऑन. होऊ शकतं फर्स्ट GT इज ऑन. तर मित्रांनो साबिकीवरती गेम चालू झालेला आहे. जसं मी तुम्हाला बोललो सेकंड कास्टलाच आपल्याला कोखेर लागले. ओके ओके बस बस खूप फिरलीस. बघू शकता फर्स्ट गेम झालेला आहे. आता गेम चालू आहे. बघूया आता जेवढे काढता येतील तेवढे प्रयत्न करूया. त्यानंतर पुढे जाऊया बेट फिशिंगसाठी. काय अडकलं, कचरा अडकला मित्रांनो. मुंबईमध्ये फिशिंग म्हणजे हाच मोठा प्रॉब्लेम आहे. पतंग अडकली मित्रांनो. लोक पतंग
आकाशात उडवतात, आम्ही पतंग पाण्यात उडवतो. बघू शकताय, लोक पतंग आकाशात उडवतात, आम्ही पाण्यात उडवतो. बघा, आहे काय कोणात हा टॅलेंट? पण एकदम टोकाला आलो. समोर जो आहे तो नरिमन पॉईंट आहे. हा आहे क्वीन्स नेकलेस. तिकडे गिरगाव, इथे गिरगाव चौपाटी आहे. आणि असा हा मुंबईचा किनारा. चला इकडे बघूया आता काय लागतंय का. मागच्या वेळी आपण इकडून एक जवळजवळ 1-1.5 किलोची GT काढलेली. तेव्हा कॅमेरा आपण आणला नव्हता. आपण मोबाईल आणलेला, पण तेव्हा आपण शूट नव्हतो करत. चला बघूया आता इथे काय काय. फिश ऑन. 2-3 आहेत. होय, किती आहेत? अरे 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 अरे. नाइस नाइस. बिग साइज गाइज. साबिकी खेलो गाइज. साबिकी नहीं है ये. साबिकी क्या करते हाय. ए रुक रे बाबा. गाइस बघू शकता, 2 GT. गेम ऑन साबिकी इज ऑन. तर मित्रांनो, आपल्याला 3 साईज लागलेत कोकेरच्या, वेगवेगळ्या, छोट्यापासून थोडे मोठे मोठे होईपर्यंत. बघूया अजून काय काय लागतंय. होप्स आहेत आपल्याला बेटवरती पण काहीतरी मोठं लागू शकतंय. पण बेटचा एक रॉड जोडून ठेवणार आहे आणि मारून ठेवणार आहे लांब कास्ट करून. आपण आपला एक रॉड जो आहे तो इथे लावून ठेवलेला आहे, बघू शकता, बेटसाठी. आणि सेटअप जो आपण लावला आहे त्या रॉडवरती तो म्हणजे हायलो रिग लावले. आणि इथे आपले मित्र सगळे फिशिंग करतात. जमील आहे, अजून नेल्सन वगैरे सगळेच आहेत. फिश ऑन. बघू शकता, मासा बाईट देतो आपल्या रॉडला. माशांनी बाईट तर दिलेली. आहे मित्रांनो काहीतरी बाईट. तर मित्रांनो फास्ट बाईट होतात फटाफट. परत आपण टाकून ठेवूया बेट आपला. बघू शकता, मी हायलो रिग तुम्हाला बोललेलो. एक बेट आपला जो आहे तो खाली आणि एक बेट वरती आहे, त्याप्रमाणे आपण रिग लावलेली आहे. ही रिग मी ॲक्च्युली बनवलेली ब्रीम पकडायला. पण ब्रीमसाठी आपल्याला पुढे जायचं, लांब जायचं आहे दुसऱ्या स्पॉटवर. तिकडे जायचं आपल्याला ब्रीमसाठी. आता सध्या आपण इकडे पाणी चढेपर्यंत जरा पकडणार आहोत मासे. बघूया आता अजून काय लागतंय, हुकअप होते का. रॉड परत एकदा सेट करून ठेवूया. फिश ऑन गाईज. अजून 1-2. अरे 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 ती बघ दुसरी बघ. GT लागले मित्रांनो. परत एकदा. मगाशी स्पिनिंगवर लागले होते, आता बेटवरती पण लागत आहेत.
याचा अर्थ असा की मासे हे खाली बसलेत सगळे जिट्या, ज्याच्यामुळे सारख्या लागतात आपल्याला. बघू शकता अशा प्रकारे आपण बेट लावला आहे परत एकदा. आणि कंटिन्युअस बाईट आहेत मित्रांनो बेटला, पण कंटिन्युअस. जास्त वेळ वेट करायची पण गरज लागत नाही. आपण जास्त लांब कास्ट पण नाही करत आहे. तर इथेच जवळच कास्ट केला आहे बघा. बसलं. आता बघूया स्ट्राईक होते का परत एकदा. रॉड ठेवला की स्ट्राईक व्हायला चालू होतात अचानक भयानकमध्ये. घुंगरू वाजायला लागतात लगेच. चला वेट करूया. ओके बाईट. ती बाईट छोटी बाईट होती. पफर असू शकतो. असं काहीतरी पफर बाईट देऊन जर गेला तर आपला लूर तोडून जाणार. काय बोललो. पफरनी बाईट दिली आणि लूरची काशी केलेली आहे बघू शकता. हे असे असतात पफर फिश, जे पूर्ण वाट लावतात आपल्या लूर्सची. चला चेंज करूया. मोठा मासा आहे मित्रांनो, चांगलाच साईज आहे. तांब आहे तांब. अरे स्नॅपर आहे एम्परर. वन्स अगेन एम्परर स्नॅपर गाईज. परत एकदा एम्परर स्नॅपर काढलेला आपण मित्रांनो मुंबईमध्ये. मस्त असा एम्परर स्नॅपर लागला मित्रांनो. सेकंड टाइम आपल्याला मुंबईमध्ये. मस्त साईजचा लागलाय मासा परत एकदा. फिश ऑन गाइस. अनदर गुड साइज. ग्रुपर आहे बहुतेक. उपरले गाफ काढ पाहिजे. नाही घे खाली जा दादा. जा खाली जा दादा. इथे जा. ग्रुपर आहे शायद. ग्रुपर. हे दादा हे खाली आहे. मस्त आहे. हे घे पाहिजे तर गाफ घे. काढलास. मस्त साईजचा ग्रुपर लागला. नाही ही लाईन आली आहे. हे थांब. उचल लाईनवर घे. नाईस वन. साईज बघू शकता गाईज ग्रुपरची. हा मस्त साईजचा ग्रुपर लागला आज. एकदम भारी. काही साईज बघू शकता ग्रुपरची. मस्त असा ग्रुपर भेटला आज. आजचा दिवस सक्सेसफुल आहे. आपल्याला एम्परर स्नॅपर आणि जीटीज आणि ग्रुपर मस्त असे फिश ऑन झाले आज. तर मित्रांनो हा होता आजचा आपला स्पॉट. आणि हे होते आपले आजचे कॅच. एक 5 किलोचा ग्रुपर आहे, एक एम्परर स्नॅपर आहे आणि 5 जिट्या लागल्या आहेत आपल्याला मित्रांनो. मस्त असा रिपोर्ट झाला आज. तो होता इंद्रा प्रो आणि इंद्रा 9 फीट. आणि पायनीरचा एक रॉड होता आपण वापरलेला आज. पायनीरच्या रॉडवरती आपण ग्रुपर काढला आहे 5 kgचा. प्लस त्याच्यासोबत शिमानूची रील होती. आणि इंद्राला आपल्या शिमानूची रील होती 8 फीटला. आणि ह्याला ओकुमा रील होती.
तर हा होता आजचा रिपोर्ट मित्रांनो. चला तर मग आपण आजचा व्हिडिओ इथेच एंड करतोय. तर मित्रांनो ही होती आपली आजची फिशिंग आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. हा होता आजचा रिपोर्ट. मस्त रिपोर्ट झाला आज आपल्याला मुंबईला आपल्या फेवरेट जागेवरती, नेहमीच्या जागेवरती. तर असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओवरती. तोपर्यंत टाटा, बाय बाय.